नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल। चला तर आज आपण पाहूया, एक नवीन जाहिरात आलेली आहे। पहा, कारागृह विभागाची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पहा तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे। पहा डिटेलमध्ये आपण पाहूया। महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील गट क खाली नमूद केल्याप्रमाणे एकूण 255 एवढ्या पदासाठी सरळ सेवा भरती करिता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येईल। तर पहा 255 एवढ्या पदासाठी ही भरती निघालेली आहे आणि 36 जिल्ह्यावर इथे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची परीक्षा घेण्यात येईल। तर पहा कुठल्या पदासाठी ही भरती होत आहे। तर पहा पहिलं पद आहे लिपिक। तर लिपिक पदासाठी एकूण 125 एवढी जागा आहे आणि याचे वेतन श्रेणी पहा 19,900 ते 63,200 एवढी तुमची इथं वेतन श्रेणी असणार आहे। त्यासाठी तुम्हाला अर्हता पहा, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तुम्हाला, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही शाखेची पदवी तुम्हाला इथे चालणार आहे। फक्त पदवी असलं तरी तुम्ही इथे फॉर्म अप्लाय करू शकता लिपिक या पदासाठी। इथे तुम्हाला टायपिंग असणार की नाही हे आपण पुढे पाहूया। तर तुम्हाला सध्या तर इथे तुम्हाला टायपिंगची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला फक्त इथे ग्रॅज्युएशन मागितलेले आहे। त्यानंतर पहा वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण पद हे 31 असणार आहे आणि इथे तुम्हाला वेतन श्रेणी हे 25,500 ते 81,100 इतके तुम्हाला इथे वेतन श्रेणी भेटणार आहे। यासाठी पण तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेमध्ये पदवी उत्तीर्ण पाहिजे। त्यानंतरचं पद पहा लघुलेखक निम्न श्रेणी, यामध्ये एकूण पदसंख्या ही 4 इतकी असणार आहे। 38,600 ते 1,22,800 इतकं तुम्हाला इथे तुमचं इथं मानधन असणार आहे। त्यानंतर म्हणजेच तुमचं वेतन श्रेणी असणार आहे आणि SSC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण, स्पीड 100 प्रति शब्द मिनिट व टाईप रायटिंग उत्तीर्ण, इंग्रजी मराठी 40 प्रति शब्द मिनिट इतकं तुम्हाला इथं शैक्षणिक अर्हता लागणार आहे। त्यानंतरचं पहा मिश्रक या पदासाठी तुम्हाला एकूण पदसंख्या ही 27 इतकी दिलेली आहे आणि वेतन श्रेणी पहा 29,200 ते 92,300 म्हणजेच 29,200 ते 92,300 इतकं तुम्हाला इथे वेतन श्रेणी मिश्रक या पदासाठी असणार आहे। यासाठी तुम्हाला आवश्यक शैक्षणिक पात्रता ही SSC किंवा HSC म्हणजे 10वी किंवा 12वी तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी म्हणजे फार्मसीसारखं म्हणजे फार्मसी तुम्हाला इथे पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक तुमचं तिथे असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल। तर पहा तुम्हाला 10वी 12वी किंवा इथे फार्मसी डिप्लोमा वगैरे तुम्हाला इथे पाहिजे या पदासाठी, मिश्रक या पदासाठी, आणि या पदाची संख्या ही किती आहे 27 इतकी आहे। त्यानंतरचं पद पहा शिक्षक। तर शिक्षक या पदासाठी 12 इतकी संख्या आहे आणि यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी ही 25,500 ते 81,100 इतकी तुम्हाला इथे वेतन श्रेणी भेटणार आहे। HSC आणि SSC किंवा तत्सम शिक्षण पदविका उत्तीर्ण म्हणजे DED वगैरे तुमचं झालेलं असेल तर तुम्ही इथे फॉर्म अप्लाय करू शकता आणि प्रौढ शिक्षण वर्ग चालविण्याचा पुनर्नुभव म्हणजे असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल। तर ठीक आहे, प्रौढ शिक्षण वर्ग तुम्हाला इथे चालवण्याचा अनुभव जर असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य असणार आहे। तर त्यानंतरचं पद पहा शिवणकाम आणि निर्देशक। तर या पदासाठी तुम्हाला संख्या ही 10 असणार आहे। 25,500 ते 81,100 इतकी तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे। यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे तुम्हाला इथे प्रमाणपत्र सादर करायचे आहे, म्हणजे आवश्यक असणार आहे। त्यानंतरचं पद पहा
सुतारकाम आणि निदेशक. तर सुतारकाम असणार आहे, यासाठी तुम्हाला संख्या ही 10 असणार आहे. 10 पोस्टसाठी सुतारकामाची तुम्हाला इथे पोस्टसाठी तुम्हाला इथे भरती होत आहे. तर यासाठी वेतनश्रेणी पहा. वेतनश्रेणी ही तुमची 25,500 ते 81,100 इतके वेतनश्रेणी असणार आहे. खूप चांगली वेतनश्रेणी असणार आहे. सुतारकाम, शिवण काम हे तुमचं असलं तरी तुम्हाला इथे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे यामध्ये, आणि वेतनश्रेणी ही खूप चांगली आहे. त्यानंतर पहा, SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र, तसेच सुतारकाम व्यवसायातील 2 वर्षाचं प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभवाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर 2 वर्ष तुम्हाला काम केलेलं अनुभव ते प्रमाणपत्र तुम्हाला इथं मागण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी 29,200 ते 92,300 इतकं तुम्हाला इथं वेतनश्रेणी असणार आहे. आणि यासाठी पोस्ट ही 8 संख्या म्हणजे 8 पोस्टसाठी तुम्हाला इथे भरती होत आहे. यानंतर शैक्षणिक पात्रता पहा. भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिडिएट किंवा परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला सादर करायचे आहे. त्यानंतर पहा, बेकरी निदेशक या पदासाठी तुम्हाला 4 एवढी पोस्ट आहे. 25,500 ते 81,100 इतकी तुम्हाला वेतनश्रेणी भेटणार आहे. आणि HSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण, SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेशनरीमध्ये क्राफ्टमॅनशिपचे प्रमाणपत्र, तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्याचे तुम्हाला सक्षम असल्याबाबत प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. त्यानंतर तानाकार 6 पोस्ट असणार आहे तानाकार म्हणून. तर यासाठी तुम्हाला वेतनश्रेणी 25,500 81,100 इतकी वेतनश्रेणी असणार आहे. SSC HSC व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य तानाकार प्रमाणपत्र, तसेच विविध प्रकारच्या वार्पिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर विणकाम निदेशक या पदासाठी 2 पोस्ट एवढी निघालेली आहे. 2 पोस्टसाठी तुम्हाला इथे भरती होत आहे. त्यासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 इतके तुम्हाला इथे वेतनश्रेणी असणार आहे. शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र, तसेच 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव आवश्यक आहे इथे तुम्हाला. तर हे तुम्ही वाचून घ्या. त्यानंतरचं पद पहा, चर्मकला निदेशक. यासाठी 2 पोस्ट आहे. 25,500 ते 81,100 इतके तुम्हाला वेतनश्रेणी असणार आहे. यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र, चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्याचे सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतरचं पोस्ट आहे यंत्रनिदेशक. यंत्रनिदेशकसाठी 2 पोस्ट निघालेली आहे. 25,500 81,100 इतकी तुम्हाला वेतनश्रेणी असणार आहे. SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक मशिनिस्ट प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा तुम्हाला इथे अनुभव मागितलेला आहे. त्यानंतरची पोस्ट आहे निटिंग अँड व्हिविंग निदेशक. 1 पोस्ट आहे. 25,500 81,100 इतकी तुम्हाला इथं वेतनश्रेणी असणार आहे. SSC HSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य व्हिविंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र, कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्या 2 वर्षाचा तुम्हाला इथे अनुभव मागितलेला आहे. त्यानंतरचं पोस्ट आहे करवत्या. यासाठी तुम्हाला 1च पोस्ट आहे. 25,500 81,100 इतके वेतनश्रेणी असणार आहे. आणि इथे तुम्हाला फक्त 4थी उत्तीर्ण व मिलिंग स्वायर कामाचा 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव मागितलेला आहे. त्यानंतर आहे लोहार काम निदेशक. 1 पोस्ट आहे. 25,500 81,100 इतके वेतनश्रेणी असणार आहे. SSC आणि HSC म्हणजे तुम्हाला इथे 10वी 12वी प्लस तंत्र शिक्षण विभागाचे समतुल्य लोहार काम संबंधी शीट मेटल किंवा टिन्स स्मृती वर्क किंवा मेट्याचे प्रमाणपत्र, म्हणजे कुठलेही एक तुम्हाला इथं प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव आणि प्रमाणपत्र मागितलेलं आहे. त्यानंतर आहे कातारी. तर इथे 25,500 81,100 इतकी वेतनश्रेणी असणार आहे. त्यानंतर आहे SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी टर्नर प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. त्यानंतरचं आहे
पर्यवेक्षक यासाठी 1 पोस्ट आहे. 25,581 100 इतके वेतन श्रेणी असणार आहे. SSC इंग्रजी विषयासह उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र किंवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे इथे. त्यानंतर आहे पंजा व गालीचा निदेशक 1 पोस्ट आहे. 25,581 100 इतके पोस्ट तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे. त्यानंतरचं आहे BL लिपी निदेशक 1 पोस्ट आहे. तुमचे वेतन श्रेणी 25,581 100 इतके असणार आहे. तर हे वाचून घ्या तुम्ही. त्यानंतर पहा जोडारी आहे, प्रिपेटरी आहे, यासाठी सुद्धा 1 पोस्ट आहे. वेतन श्रेणी चांगली आहे. आणि तुम्हाला मिलिंग पर्यवेक्षक, त्यानंतर आहे शारीरिक कवायत निदेशक, हे सगळे 1 पोस्ट आहे. या पोस्टसाठी तुम्हाला शारीरिक शिक्षण निदेशक, तर वेतन श्रेणी पण सुद्धा खूप चांगली आहे. 25,581 100 आणि हे तुमचे इथे शैक्षणिक पात्रता असणार आहे. हे पाहून घ्या आणि वाचून घ्या. तुम्हाला इथे सविस्तर माहिती जर पाहायची असेल तर mahaprision.government.in या संकेतस्थळावर तुम्हाला इथे भेट देऊन तुम्हाला भेट द्यायची आहे. आणि पहा, तुम्हाला इथे लिपिक या पदासाठी तुम्हाला इथे टायपिंगची आवश्यकता नाही आहे. तर तुम्हाला इथे टायपिंग 2 वर्षामध्ये पाहिजे आहे. त्यामध्ये तुम्हाला टायपिंग उत्तीर्ण केल्यास तरी सुद्धा चालतं. तर तुम्ही कनिष्ठ लिपिकसाठी फॉर्म भरू शकता. फक्त तुम्हाला तिथं ग्रॅज्युएशन मागण्यात आलेलं आहे. आणि इथे तुम्हाला आरक्षण महिलासाठी आहे. फक्त खुल्या प्रवर्गा महिलासाठी तुम्हाला इथे आरक्षण नॉन क्रिमिनलची गरज नाही आहे. तर पहा, ही पात्रता आहे. हे पहा, 18 वर्ष किमान आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर हे तुमचं वयोमर्यादा आहे. तो वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी आहे. मागासवर्गीयासाठी तुम्हाला 18 ते 43 वर्षापेक्षा जास्त नसावे असे आहे. अंशकालीनसाठी तुम्हाला 55 वर्ष शिथिलक्षम असणार आहे. त्यानंतर खेळाडू, त्यानंतर दिव्यांग उमेदवार. पहा, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारासाठी इथे 45 वर्षापर्यंत सवलत देण्यात आलेला आहे. त्यानंतर माजी सैनिक, इथे पण तुम्हाला वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर ही तुम्हाला परीक्षेचे स्वरूप आणि राहणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित याचे 25-25 प्रश्न, 100 प्रश्न असणार आहे. आणि 200 गुणाची इथं परीक्षा तुम्हाला होणार आहे लिपिक पदासाठी आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी. त्यानंतर तुम्हाला 120 गुणासाठी इथे परीक्षा लघु लेखक आणि बाकीचे तांत्रिक पदाकरिता वेगळे प्रश्न असणार आहे. इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी ह्याच विषयावर इथे 120 मिनिटासाठी परीक्षा होणार आहे. परीक्षेचे स्वरूप आहे पहा, कम्प्युटर बेस्ड तुमची इथे एक्झाम होणार आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. तुम्ही ही संधी वाया घालवू नका. तुमचे डेटनुसार इथे तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. तर पहा, तुम्हाला इथं लिपिक व तांत्रिक संवर्गातील सर्व पदाकरिता 1000 खुल्यासाठी असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी 900 इतके तुम्हाला इथे परीक्षा शुल्क आकारलेली आहे. त्यानंतर पहा, अर्ज करण्याचा कालावधी हे 1/1/24 ते 21/1/2024 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुद्धा 21 तारीख दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. पहा, धन्यवाद.